हॅलो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचं आजचं आपलं हे 15वं सेशन आणि या सेशनमध्ये आपण अभ्यास करणार आहोत टर्मिनल व्हेलॉसिटी आणि इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचा. तर सुरुवातीला आपण बघूया टर्मिनल व्हेलॉसिटी. सो टर्मिनल व्हेलॉसिटीचा अभ्यास करताना आपल्याला एक स्पेरिकल ऑब्जेक्ट कन्सिडर करायचा आहे जो विस्कस फ्लुइडमधून फॉल होतोय. सो जेव्हा हा डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये जात असेल त्यावेळेला त्याच्यावरती जे फोर्सेस ॲक्ट होणार आहेत ते कुठले कुठले आहेत त्याचा एकदा आपल्याला विचार करावा लागेल. सो कुठले कुठले फोर्सेस आहेत बघा. सो पहिला जो आहे तो व्हिस्कस फोर्स आहे, हा डिरेक्टेड अपवर्ड्स, सो वरच्या दिशेने असणार आहे. ऑपोजिट फोर्स आहे, याचा अर्थ जेव्हा ते स्फिअर किंवा स्पेरिकल ऑब्जेक्ट जो काही आहे आपला तो ज्या वेळेला डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये येईल तेव्हा व्हिस्कस फोर्स जो आहे तो अपवर्ड डिरेक्शनमध्ये लावला जाईल. त्यानंतर जो दुसरा फोर्स आहे तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजेच त्याचं वेट, ज्याला आता आपण FG असं म्हटलंय, जो डिरेक्टेड डाऊनवर्ड्स असणार आहे. आणि तिसरा जो फोर्स आहे तो अपथ्रस्ट असणार आहे, जो असणार आहे डायरेक्टेड अपवर्ड्स. सो एकूण 3 फोर्सेस आपल्याला दिसत आहेत. सो ऑब्व्हियसली त्यातले 2 जे आहेत ते अपवर्ड डिरेक्शनमध्ये आहेत आणि एक जो फोर्स आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये असलेला आपल्याला इथे दिसतोय. सो जर नेट आपल्याला फोर्स जर काढायचा झाला, नेट डाऊनवर्ड फोर्स, तर तो कसा येईल बघा. F इज इक्वल टू FG मायनस या दोघांची बेरीज घ्यावी लागेल FV प्लस FU. सो हा जो फोर्स आहे हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, तर इनिशियल इन्क्रीज इन द व्हेलॉसिटीसाठी रिस्पॉन्सिबल फोर्स आहे. सो या जर 3 फोर्सेसचा जर आपण विचार केला बेसिकली, तर FG आणि FU हे कॉन्स्टंट आहेत आणि FV जो आहे तो काय आहे, तर इन्क्रीजिंग फोर्स आहे. सो जसजशी व्हेलॉसिटी वाढेल तसतसं काय होईल, FV काय होतं, इन्क्रीज होतोय असं आपल्याला दिसतंय. सो मग अशी एक स्टेज येईल जेव्हा नेट फोर्स F हा 0 होईल. हा F 0 होईल तेव्हा काय होईल मग, ऑब्व्हियसली हे जर इक्वेशन आपण रिअरेंज केलं तर आपण हे कसं लिहू शकू बघा. त्या कंडिशनमध्ये ॲट दिस स्टेज FG इज इक्वल टू FV प्लस FU. थोडक्यात ही जे मायनस साईन जे आहे या सगळ्या पूर्ण ब्रॅकेटला आहे आणि हे इकडच्या साईडला शिफ्ट झालं आहे. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर ऑब्व्हियसली आपल्याला लगेच लक्षात येईल FG इज इक्वल टू दिस. सो ज्या वेळेला F 0 होईल त्यावेळेला FG इज इक्वल टू FV प्लस FU अशी ती सिच्युएशन येईल. आणि मग याच्यानंतर काय होईल, तर जी व्हेलॉसिटी आहे डाऊनवर्ड व्हेलॉसिटी ती काय होईल, कॉन्स्टंट राहील. सो मग ही जी कॉन्स्टंट डाऊनवर्ड व्हेलॉसिटी आहे तिला आपण काय म्हणणार आहोत, टर्मिनल व्हेलॉसिटी. सो कन्सेप्ट लक्षात घ्या. एकूण 3 फोर्सेस आहेत. एक सिच्युएशन अशी येईल ज्या वेळेला नेट फोर्स जो आहे F तो 0 होईल त्यावेळेला काय होईल, थोडक्यात हे दोन्ही जे फोर्सेस आहेत म्हणजे कुठले कुठले, तर आपल्याला माहिती आहे कंडिशन काय आहे बघा. FV आणि FU हे जे फोर्सेस आहेत बेसिकली हे काय आहेत, अपवर्ड डिरेक्शनमधले फोर्सेस आहेत आणि FG जो आहे तो डाऊनवर्ड डिरेक्शनमधला आहे. सो हे ज्या वेळेला सेम होतील त्यावेळेला काय होईल, डाऊनवर्ड व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहील आणि ही जी कॉन्स्टंट डाऊनवर्ड व्हेलॉसिटी आहे तिला आपण काय म्हणणार आहोत, टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणणार आहोत. सो इथे आपण हा कन्सेप्ट क्लिअर केला की टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणजे काय तो. तर आता आपण त्याच्या डेरिवेशनकडे जाऊया बेसिकली टर्मिनल व्हेलॉसिटीच्या. सो कन्सिडर अ स्पेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग अंडर ग्रॅव्हिटी थ्रू अ विस्कस मीडियम ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर. सो आता आपण ती फिगर एकदा बघूया. सो या पद्धतीने राहील. जे मगाशी आपण बोललो होतो तेच फोर्सेस आत्ता तुम्हाला दाखवतो या डायग्राममध्ये. पुस्तकामधलीच ही डायग्राम आहे. सो हा अपथ्रस्ट आहे FU, त्यानंतर पुन्हा एक अपवर्ड डिरेक्शनमध्ये असलेला जो आहे तो FV आणि MG जो आहे तो डाऊनवर्ड फोर्स FG असं आपण इथे या डायग्राममध्ये बघतोय. सो ही जी स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे हा त्या खालच्या दिशेने या विस्कस मीडियममधून खाली येतोय. सो या सिच्युएशनमध्ये काय होईल बघा, ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे लेट रेडियस ऑफ द स्फिअर बी R. सो ही जी स्फिअर आहे त्याची रेडियस R आहे, समजा मास M आहे आणि डेन्सिटी ρ आहे. ओके. आणि हे जे फ्लुइड आहे डेन्सिटी ऑफ द मीडियम आहे ती किती आहे, तर सिग्मा आहे आणि कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी आहे तो आहे इटा. सो आपण
याचे जे सिम्बॉल्स आहेत त्याचा अभ्यास केला आणि डेफिनेटली हे आपल्याला इक्वेशनमध्ये लागणार आहे. सो आपल्याला हे आता माहीत झालं की वेन द स्पियर अटेन्स द टर्मिनल वेलॉसिटी the total downward force acting on the sphere is balanced by the total upward force acting on the sphere. So obviously ज्या वेळेला डाऊनवर्ड डिरेक्शन मधले जे फोर्स आहेत आणि अपवर्ड डिरेक्शन मधले फोर्स आहेत ते एकमेकांना बॅलन्स करतील ज्या वेळेला ती स्पियर टर्मिनल वेलॉसिटी अटेन करते तेव्हा. मग याचा अर्थ काय झाला तर आपण अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स जे आहेत ते इक्वेट करू शकतो. सो टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. सो त्यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या फक्त आता आपण इथे लिहितोय. सो टोटल डाऊनवर्ड फोर्स म्हणजे काय असणार आहे तर वेट ऑफ द स्पियर. त्यानंतर टोटल अपवर्डमध्ये काय आहे बघा विस्कस फोर्स आहे आणि दुसरा जो आहे तो अपथ्रस्ट ड्यू टू द मीडियम. सो यांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते आपल्याला इथे सबस्टिट्यूट करायचे आहेत. तर आता वेट ऑफ द स्पियर कसं काढणार बघा तर इक्वेशन तुमच्या समोर ठेवतो म्हणजे लक्षात येईल काय काय आहे ते. सो वेट कसं आपण काढणार सो मास इंटू जी mg असं आपण वेट काढतो. सो मास कसं काढणार तर हा जो व्हॉल्यूम आहे 4/3 πr³ हे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी याने आपल्याला मास मिळालं थोडक्यात. ओके सो मास हे मिळालं आणि त्याला आपण जीनं मल्टिप्लाय केलं म्हणजे आपल्याला काय मिळालं वेट मिळालं. सो विस्कस फोर्स जो आहे तो आपण मागच्या सेशनमध्ये बघितला आहे आणि त्याचं जे उत्तर आहे ते किती येतं तर 6π η/rv. जो स्टोक्स लॉ जो आहे तिथून आपण ते बघितलं होतं की जो व्हिस्कस फोर्स आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती 6π η/rv येते. सो हे स्टोक्स लॉवरून घेतलेलं आहे थेट इक्वेशन आहे. आणि अपथ्रस्टमध्ये पण काय होईल सेम ते कंडिशन होईल फक्त इथे आपल्याला माहिती आहे ही जी डेन्सिटी होती बेसिकली ती इथे रो आहे आणि इथली जी आपण जे फ्लुइड घेतोय कन्सिडर करतोय त्याची जी डेन्सिटी ती रो आहे असं आपण आत्ताच मेन्शन केलं आणि त्यामुळे ही दोन्ही इक्वेशन्स बघा सेम दिसतात कारण या स्पियरला अपोज करणारा हा फोर्स आहे त्यामुळे बाकी सगळे हे ते सेम राहील फक्त याची डेन्सिटी इकडे रो आहे आणि याची डेन्सिटी इथे काय आहे तर सिग्मा आहे. सो सिम्पली आपण हे फक्त इक्वेट करतोय आणि मग हे इक्वेट केल्याच्या नंतर बघा काय होईल ते जर आपण ह्या दोन टर्म्स आहेत त्या एका साईडला जर आपण घेतल्या तर काय होईल बघा तर ही टर्म आपण इकडची जी टर्म आहे ती इकडच्या साईडला आपण आणू शकतो. सो ही जी प्लस आहे ती इकडे मायनस होईल. सो या पद्धतीने आपण लिहू शकतो 6π η/rv इज इक्वल टू ही जी टर्म होती ती आहे तशीच ठेवली या कंसामध्ये मायनस ही जी टर्म आहे ती तिकडे नेली. आता याच्यानंतर आपण काय करू शकतो बघा याच्यामध्ये तर सिम्पली याच्यामध्ये पण सगळं कॉमन आहे बघा फक्त वेगळं काय आहे तर इथे रो आहे आणि इथे सिग्मा आहे. सो आपण अशा पद्धतीने उरलेले जे आहेत ते कॉमन घेऊ शकतो. कोण 4/3 πr³ इंटू जी हे आपण कॉमन ठेवू शकतो आणि मग आपल्या ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील रो मायनस सिग्मा. सो त्या पद्धतीने आपण लिहू शकतो 4/3 πr³ जी आणि ब्रॅकेटमध्ये आपण ठेवलं आहे रो मायनस सिग्मा. सो आहे तसंच इक्वेशन घेतलं आहे फक्त हे कॉमन फॅक्टर फक्त आहेत ते बाहेर ठेवलेले आहे. ठीक आहे. सो याच्यानंतर आपल्याला काय करता येईल बघा सिम्पली आपण व्हीसाठी रिअरेंज करतोय म्हणजे आपण काय केलं बघा जो इकडच्या साईडला काय होतं आपल्याकडे 6π η/rv असं होतं आणि त्यातले मग व्ही आपण इथं ठेवला आहे त्यामुळे 6π η/r जो होता तो इकडच्या साईडला नेला तो डिवाइड झाला तो सिम्पली या इक्वेशनला मल्टिप्लाइड बाय 1/this असा मल्टिप्लाय करून ठेवला आहे. सो मल्टिप्लाय 1/this म्हणजेच तो डिवाइड केला आपण. ओके सो या पद्धतीने तर मग हे जर आपण आता सॉल्व केलं तर काय होईल बघा इथे 4 आहे आणि इथे 3 × 6 म्हणजे किती झाले 18. सो 4/18 होतील. सो 4/18 म्हणजे 2/9 होतील. सो 2/9 असं घेऊ शकतो आपण या कॉन्स्टंटच्या भाषेत. हे जे नंबर्स आपल्याला दिसतात 4/18च्या ऐवजी आपण 2/9 लिहू शकतो. आणि इथे कॅन्सल आउट काय काय होतं बघा हा पाय कॅन्सल होईल आणि हा पाय कॅन्सल होईल आणि इथे इथली जी परिस्थिती आहे याच्यामध्ये इथला एक आर कॅन्सल होईल आणि इथला आर कॅन्सल होईल त्यामुळे इथे काय राहील r² आणि त्यामुळे मग हे जे इक्वेशन आहे हे आपण कसं लिहू शकतो बघा v इज इक्वल टू 2/9 हे मगाशी मी म्हटलं ते 4/18 होते ते 2/9 झाले. इथे पाय कॅन्सल झालेले आहेत त्यानंतर इथे r² शिल्लक राहिला जी शिल्लक राहिला आणि रो मायनस सिग्मा आणि इकडचा जो होता तो पाय कॅन्सल झाला होता आणि आर पण कॅन्सल झाला होता इथे इटा शिल्लक राहिला होता. सो या पद्धतीने आपण हे इक्वेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी अशा पद्धतीने ऑब्टेन करू शकतो. सो हा विषय झाला टर्मिनल वेलॉसिटीचा. पण समजा हे जर इक्वेशन आपण रिअरेंज केलं तर आपल्याला
कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटीसाठी सुद्धा इक्वेशन मिळू शकेल. सो हे इक्वेशन काय देतं आपल्याला, तर टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ द स्पियर. आणि समजा रिअरेंज केलं तर काय होईल बघा, हा इटा जो आहे तो फक्त आपल्याला इकडच्या साईडला न्यायचा आहे आणि हा व्ही जो आहे तो इकडच्या साईडला आणायचा आहे, जेणेकरून काय होईल आपल्याला इक्वेशन कसलं मिळेल, इटाचं मिळेल. म्हणजेच कोणाचं, तर कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटीचं. सो फायनल कमेंट, द अबाव इक्वेशन गिव्स कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी ऑफ द फ्लुइड. सो हेच इक्वेशन थोडंसं रिअरेंज केलं आहे, फक्त इटा इकडे आणि व्ही इकडे घेऊन या पद्धतीने आपल्याला हे करता येतं. सो परीक्षेमध्ये कुठलाही प्रश्न येऊ शकतो. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी किंवा ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर कोइफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी. सो जर व्हिस्कोसिटी विचारली असेल तर इटासाठी रिअरेंज करा, व्हेलॉसिटीपर्यंत विचारलं असेल तर या इक्वेशन नंतर आपण थांबायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जे दुसरं आर्टिकल बघणार आहोत ते आहे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. सो कन्सिडर अ ट्यूब ऑफ फ्लो ॲज शोन इन द फिगर. वी नो दॅट ऑल द फ्लुइड इज कन्फाइंड टू द ट्यूब ऑफ फ्लो. सो आपण इमॅजिन करतोय की जे सगळं फ्लुइड आहे ते एका ट्यूब ऑफ फ्लोमध्ये कन्फाइंड आहे, त्यामुळे कुठलाही अतिरिक्त फ्लुइड याच्यामध्ये इंटरफिअर करणार नाही. सो तुमच्या समोर ही डायग्राम आणली आहे बघा. सो इथे आपल्याला दिसेल बघा काय आहे ते. इथे ए आणि बी हे दोन पॉईंट्स घेतलेत आणि इथला जो एरिया आहे इथला A1 घेतला आणि इथला A2 घेतला आहे. आणि इथे फक्त आपल्याला एक रेक्टँगल दिसतोय बघा, EFGH. तसंच इकडे PQRS असं आपल्याला एरिया दिसतोय. सो याचं जे डिस्क्रिप्शन आहे बेसिकली ते आपण लिहून टाकूया. कन्सिडर सेक्शन A1 अँड A2 लोकेटेड ॲट पॉईंट्स A अँड B रिस्पेक्टिव्हली ॲज शोन इन फिगर. सो आपल्याला दिसतोय A1 हा इथे आहे आणि A2 इथे आहे. कुठे आहेत ते, लोकेटेड ॲट पॉईंट A अँड B रिस्पेक्टिव्हली ॲज शोन इन द फिगर. The mass of the fluid within this region is constant over the time. सो हा जो रिजन आहे याच्यामधलं जे मास आहे फ्लुइडचं ते काय राहील, कॉन्स्टंट राहील. सो लेट द स्पीड ऑफ द फ्लुइड विच क्रॉसेस द सेक्शन EFGH ॲट पॉईंट A इन द टाइम इंटरवल डेल्टा टी बी V1. सो जर तुम्ही डायग्रामकडे बघितलात तर स्पीड जी आहे त्या फ्लुइडची ॲट पॉईंट A ती किती असणार आहे, तर V1 इतकी असेल. आणि जर असं असेल तर मग काय होईल, तर व्हॉल्यूम जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं झालं तर किती येईल बघा, ॲट पॉईंट A व्हॉल्यूम किती येईल, हा A1 म्हणजे काय आहे, एरिया आहे आणि ती जी लेंथ आहे बेसिकली ती आहे V1 × T, म्हणजे हे आपल्याला टोटल व्हॉल्यूम मिळून जाईल. सो याच पद्धतीने आपण दुसऱ्या पॉईंटबद्दल बोलू शकतो. सेम जसं तसं तुम्हाला लिहायचं आहे, थोडंसं फक्त सेक्शन जो आहे तो आपण बदलूया इथे. हे बघा, लेट द स्पीड ऑफ फ्लुइड विच क्रॉसेस द सेक्शन PQRS, EFGH ऐवजी आपण PQRS म्हटलं आहे, ॲट पॉईंट A च्या ऐवजी पॉईंट B म्हटलं आहे. सो ही जी स्पीड आहे ती किती दिली आपण, V2 म्हटली आहे. आणि तसंच मग व्हॉल्यूम किती असेल, मग इथे A1 V1 × डेल्टा टी होता, तर इथे व्हॉल्यूम काय होईल, A2 V2 × डेल्टा टी होईल. सो ही जी दोन वाक्य आहेत तीच वाक्य आपण इथे परत लिहिली आहेत, फक्त किरकोळ चेंजेस जे आहेत ते आपण इथे केलेले आहेत. तर मग या परिस्थितीमध्ये काय होईल बघा, हे आपल्याला दोन व्हॉल्यूम्स मिळालेली आहेत. इथलं व्हॉल्यूम जे आहे पहिल्यांदाचं आणि हे दुसऱ्या पॉईंटचं. सो ही दोन व्हॉल्यूम्स आपल्याला मिळालेली आहेत. सो ह्याच्यानंतर आपण काय म्हणू शकतो बघा, सो ॲज फ्लुइड इज इनकम्प्रेसिबल, द मास ऑफ द फ्लुइड एंटरिंग द ट्यूब ॲट पॉईंट A अँड मास लिव्हिंग द ट्यूब ॲट B इज सेम. सो A पॉईंट आणि B पॉईंट यांच्यामध्ये येणारं आणि जाणारं हे जे काही मास असणार आहे फ्लुइडचं ते काय असणार आहे, सेम असणार आहे असं आपण म्हणतोय. आणि म्हणून मग आपण काय म्हणू शकतो, मास ऑफ द फ्लुइड इन सेक्शन EFGH इज इक्वल टू मास ऑफ द फ्लुइड इन सेक्शन PQRS. सो दोन्ही सेक्शनमधलं जे मास आहे फ्लुइडचं ते सारखं असणार आहे. आणि मग मगाशी आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केलं होतं. सो आपल्याला व्हॉल्यूमवरून आता मास लिहावं लागेल. सो आपल्याला माहिती आहे मास कसं काढणार, तर मास इज इक्वल टू डेन्सिटी × व्हॉल्यूम. सो आपण जे व्हॉल्यूम काढलं होतं त्याला आपल्याला फक्त डेन्सिटीनं मल्टिप्लाय करावं लागेल. सो हे व्हॉल्यूम आपण कॅल्क्युलेट केली होती मगाशी, तर त्याला आपण फक्त जर रोनं म्हणजेच डेन्सिटीनं मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळून जाईल, मास मिळेल, बरोबर ना. कारण आपला बेसिक फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू डेन्सिटी, आणि म्हणून मास इज इक्वल टू डेन्सिटी × व्हॉल्यूम. सो या पद्धतीने डेन्सिटी × व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला मास मिळाले. तर मग जर आपण
असं इथे बघितलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की जो रो आहे तो दोन्ही साईडला कॉमन आहे, त्यामुळे तो थ्रू आउट कॅन्सल होईल आणि डेल्टा टी सुद्धा दोन्हीकडनं कॅन्सल होईल. सो शिल्लक काय राहील, A1 V1 इज इक्वल टू A2 V2. सो याचा अर्थ जसं आपण बॉयल्स लॉमध्ये बघतो PV कॉन्स्टंट P1 V1 इज इक्वल टू P2 V2, त्याच पद्धतीने आपण आता काय करणार आहोत, इथे AV कॉन्स्टंट राहतो असं आपल्याला दिसतंय. सो हे जे इक्वेशन आहे बेसिकली AV इज इक्वल टू कॉन्स्टंट, ते इक्वेशन म्हणजे काय तर इक्वेशन ऑफ continuity. So this equation is called as equation of continuity in the fluid dynamics. So या fluid dynamics हा जो फॉर्म्युला आपल्याला दिसतोय A1 V1 इज इक्वल टू A2 V2, याच्यावरती बेस्ड एक न्यूमरिकल पुस्तकामध्ये पान नंबर 49 वर तुम्हाला सोडवून दिलंय बघा. ते एकदम सिंपल आहे, सगळे 3 अंक तुम्हाला दिलेत आणि ते तुम्ही फक्त प्रॉपरली सबस्टिट्यूट केलेत. मी थोडंसं बदलून तुम्हाला न्यूमरिकल देतो, कसं सोडवायचं तेही सांगतो. तर आजचा होमवर्क जो आहे तो एकदा बघा. द डायमीटर ऑफ वन एंड ऑफ द ट्यूब इज 2 सेंटीमीटर अँड दॅट ऑफ द अदर एंड इज 3 सेंटीमीटर. इफ द वेलॉसिटी ऑफ नॅरो एंड इज 2 मीटर पर सेकंड, फाइंड द वेलॉसिटी ऑफ ब्रॉड एंड. म्हणजे आपल्याला काय काय दिलंय बघा एकदा आणि मग तुमच्या लक्षात येईल. सो डायमीटर ऑफ वन एंड दिलंय म्हणजे डायमीटरवरून तुम्हाला रेडियस कॅल्क्युलेट करायची आहे. आता इथे परिस्थिती काय होती बघा, A1 आणि V1. सो A1 V1 इज इक्वल टू A2 V2, पण इथे एरिया डायरेक्ट दिलेला नाही आहे, तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला डायमीटर दिलेत बघा. सो तुम्हाला काय करायचं आहे बघा इथे. सो तुमचा जो डायमीटर आहे त्याला आपण पहिल्याला जर का डायमीटरला आपण D1 म्हटला तर तो 2 सेंटीमीटर आहे, याचा अर्थ रेडियस तिथे 1 सेंटीमीटर होऊन जाईल आणि मग त्या 1 सेंटीमीटरचं तुम्हाला कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल मीटरमध्ये. तसंच दुसरा जो एंड आहे तिथली जी डायमीटर आहे ती 3 सेंटीमीटर आहे. ऑब्व्हियसली रेडियस किती होणार आहे तिथे 1.5 सेंटीमीटर, त्याचं सुद्धा तुम्हाला कन्व्हर्जन करून घ्यावं लागेल मीटरमध्ये. सो हे तुम्हाला R1 आणि R2च्या व्हॅल्यूज मिळतील. आणि आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे बघा, आपण काय म्हटलो A1 V1 इज इक्वल टू A2 V2. सो बेसिकली आपल्याला आता V2 कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे आपण जस्ट नॉर्मली जर अरेंज केलं तर काय होईल, ते V2 इज इक्वल टू A1 अपॉन A2 इंटू V1 असं ते होईल. पण आता A1 आणि A2 हे आपल्याला डायरेक्ट दिलेले नाही आहेत. म्हणजे A1 म्हणजे काय असणार आहे पाय R1 स्क्वेअर आणि A2 असणार आहे पाय R2 स्क्वेअर. सो नंतर काय होईल, पाय कॅन्सल होऊन जातील तिथले सेमच असल्यामुळे. शिल्लक काय राहील मग, तर V2 इज इक्वल टू R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर इंटू V1. सो या पद्धतीने एकदा पुन्हा एकदा लक्षात घ्या, फॉर्म्युला मी रिअरेंज करून तुम्हाला सांगतोय. V2 इज इक्वल टू R1 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर इंटू V1. म्हणजे तुम्ही लिहिताना पाय R1 स्क्वेअर अपॉन पाय R2 स्क्वेअर असाच लिहा, इंटू V1 असं लिहा, पण पाय नंतर कॅन्सल आउट होतात आणि मग शिल्लक काय राहील, तर V2 इज इक्वल टू R1 स्क्वेअर डिवायडेड बाय R2 स्क्वेअर इंटू V1. सो तुमच्याकडे R1 असणार आहे, R2 असणार आहे, या व्हॅल्यूज असणार आहेत, V1 असणार आहे आणि या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा आणि त्याच्यावरून तुम्हाला V2ची व्हॅल्यू आहे ती मिळेल आणि त्याचं प्रॉपर युनिट लिहा आणि उत्तर मिळवा.